तर आज बनवूया आषाढी एकादशी विशेष मोत्यांसारखी सुटसुटीत उपवासाची साबुदाणा खिचडी। ही साबुदाणा खिचडी पहा किती सुटसुटीत बनून तयार झालेली आहे, थोडीसुद्धा चिकट झालेली नाही। अशी सुटसुटीत साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी कोणकोणत्या टिप्स पाळाव्यात या सगळ्या आज आपण बघणार आहोत। तर चला पटकन या रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। तर चला पटकन या रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे 1 वाटी मी साबुदाणे घेतले। तुम्हाला जितकी खिचडी बनवायची त्या अंदाजाने तुम्ही इथे साबुदाणे वापरू शकता। आता हे साबुदाणे भिजवून घेऊया। त्यासाठी एका भांड्यामध्ये मी साबुदाणे घालून घेतले। आता 1 ते 2 पाण्यात साबुदाणे चांगले स्वच्छ धुवून घेऊ, जेणेकरून साबुदाण्यांच्या वरचा स्टार्च निघून जाईल आणि साबुदाण्याची खिचडी चिकट होणार नाही। चांगले असे हाताने चोळून चोळून हे साबुदाणे धुवून घेऊया। तर पहा मी इथे साबुदाणे 2 पाण्यात स्वच्छ धुवून घेतले। आता साबुदाणे भिजवून घेऊया। साबुदाणे भिजवताना जास्ती पाण्याचा वापर करायचा नाही, साबुदाणे बुडतील इतपतच पाणी वापरायचं, जेणेकरून साबुदाण्याची खिचडी अगदी सुटसुटीत होते। जर जास्ती पाणी वापरलं तर साबुदाणे जास्ती पाणी शोषून घेतात आणि त्याच्यामुळे आपली साबुदाण्याची खिचडी अगदी चिकट बनते। तुम्ही इथे बघू शकता मी फक्त साबुदाणे बुडतील इतपतच पाणी घातलं आहे, जास्ती पाणी वापरायचं नाही। ही साबुदाणे भिजवण्याची योग्य पद्धत आहे आणि याच्याचमुळे साबुदाण्याची खिचडी अगदी सुटसुटीत बनते। आता झाकण ठेवून 5 ते 6 तास हे साबुदाणे भिजवून घेऊया। मध्ये एखाद वेळेस साबुदाणे मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून सगळ्या बाजूने साबुदाणे चांगले असे भिजले जातात। तर इथे साबुदाणे भिजत घालून 5 तास होऊन गेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता साबुदाणे चांगले असे फुलले गेले आहेत। सगळं पाणी साबुदाण्यांनी शोषून घेतलं आहे, थोडं देखील पाणी उरलेलं नाही आणि साबुदाणे अगदी सुटसुटीत दिसत आहेत, अगदी मोत्यांसारखे। साबुदाणे भिजवत असताना पाण्याचं प्रमाण योग्य वापरलं तर साबुदाणे अगदी परफेक्ट असे भिजले जातात। आता इथे मी अर्धी वाटीपेक्षाही थोडे असे कमी भाजलेले शेंगदाणे साल काढून घेतले आहेत। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ आणि जाडसर असे वाटून घेऊया। तुम्हाला जर खिचडीमध्ये जास्ती शेंगदाण्यांचं प्रमाण आवडत असेल तर तुम्ही जास्ती शेंगदाणे वापरले तरीही चालतील। तर पहा मी शेंगदाणे इथे वाटून घेतले आहेत, अगदी बारीकही केलेले नाही, जाडसर असे वाटून घेतले। हे वाटून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट आता साबुदाण्यांमध्ये घालून घेऊ। कूट असं वरून घातल्याने साबुदाण्यांमध्ये जेवढं एक्स्ट्राचं पाणी असतं तेवढं सगळं शेंगदाणा खेचून घेतो आणि त्यामुळे ही साबुदाण्याची खिचडी अगदी सुटसुटीत आणि मोकळी होते। हे कूट चांगलं साबुदाण्यांमध्ये मिक्स करून घेऊ। तर इथे मी शेंगदाण्याचं कूट चांगलं साबुदाण्यांमध्ये मिक्स करून घेतलं आणि तुम्ही इथे बघू शकता साबुदाणे किती सुटसुटीत दिसत आहेत, अगदी मोत्यासारखे। आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 आल्याचा तुकडा आणि 3 हिरव्या मिरच्या घालून घेऊ। तुम्हाला जितकं तिखट हवं त्या अंदाजाने तुम्ही इथे मिरच्या घेऊ शकता। आता हे बारीक असं वाटून घेऊ। तर पहा मी इथे चटणी वाटून घेतली आहे आणि एक मध्यम आकाराचा उखडलेला बटाटा अशा प्रकारे कापून घेतला आहे। तुम्हाला जर खिचडीमध्ये जास्ती बटाटे आवडत असतील तर तुम्ही जास्ती बटाटे वापरले तरीही चालतील। आता गॅसवर एक कढई ठेवून घेतली। कढईमध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं तेल घालून घेऊ। तेल चांगलं कडकडीत असं गरम होऊन देऊ। तेल इथे चांगले गरम झाले आहे। आता याच्यामध्ये 1 चमचा जिरे घालून घेऊ आणि जिरे चांगले फुलून देऊया। आता याच्यामध्ये ही वाटून घेतलेली चटणी घालून घेऊया आणि खमंग असं परतवून घेऊ।
गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवूया. चटणी इथे मी चांगली अशी परतवून घेतली. आता याच्यामध्ये हा कापून घेतलेला बटाटा घालून घेऊ आणि 2 ते 3 मिनटं मीडियम फ्लेमवरती बटाटा चांगला चटणीमध्ये परतवून घेऊया. तर इथे 2 ते 3 मिनटं मी बटाटा चांगला परतवून घेतला. आता याच्यामध्ये हे साबुदाणे घालून घेऊ. गॅस मीडियम फ्लेमवरतीच ठेवूया. वरून चवीपुरतं मीठ घालून घेऊ आणि अगदी हलक्या हाताने खिचडी चांगली मिक्स करून घेऊया. गॅस इथे मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचा आहे. तर पहा, खिचडी मी इथे चांगली अशी मिक्स करून घेतली. आता याच्यावरती 3 ते 4 मिनिटासाठी झाकण ठेवून देऊ आणि गॅस मीडियम फ्लेमवरतीच ठेवूया. तर पहा, इथे 4 मिनिटं झाले आहेत. मी झाकण काढून घेतलं. पुन्हा एकदा खिचडी चांगली परतवून घेऊ. वरून 1 चमचा साखर घालूया. साखर घातल्याने खिचडीला खूप छान अशी चव येते. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे साखर घालू शकता. नसेल आवडत तर नाही घातली तरीही चालेल. सगळं चांगलं मिक्स करून घेऊ आणि पुन्हा 3 ते 4 मिनिटासाठी झाकण ठेवूया. तर इथे 4 मिनिटं झाले आहेत आणि आपली साबुदाण्याची खिचडी बनून तयार झाली आहे. तुम्ही इथे बघू शकता किती सुटसुटीत अशी साबुदाण्याची खिचडी बनलेली आहे. साबुदाण्याचा प्रत्येक दाणा वेगवेगळा आणि सुटसुटीत आहे. अगदी मोत्यासारखी ही खिचडी दिसत आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.